की PN साहेबांची आणि अरुण नरके साहेबांची 40-45 वर्षाची मैत्री ही पूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मी आणि राहुलजी एकत्र काम करतोय. जिल्ह्याचा सतेज पाटील साहेबांचा जो विकास आराखडा आहे त्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करतोय आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं आधी महाडिक नरके पाटील ही जी जोडी होती आता ती नरके पाटील पाटील अशी झालेली आहे. ज्यावेळी मोठे साहेब अरुण नरके साहेब आणि PN साहेब ज्यावेळी एकत्र बसले होते त्यावेळी त्यांच्या समक्ष आमचा एक विचार झाला की जो PN पाटील साहेबांचा गट आणि अरुण नरके साहेबांच्या गटामधला जो संघर्ष आहे तो संपून एक मैत्रीचं वातावरण या करवीर विधानसभेत आणलं पाहिजे. लोकसभेला ज्यावेळी मी प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत होतो त्यावेळी प्रत्येक विधानसभेचं मायक्रो प्लॅनिंग आम्ही तयार केलेलं आहे, ब्लूप्रिंट तयार केलं आहे. म्हणजे भविष्यामध्ये पुढच्या 10 वर्षात पन्हाळा आम्हाला कसा पुढे घेऊन जाता येईल. गुळाच्या माध्यमातून आपल्याला जर चांगले बाजारपेठ उपलब्ध करता आली, आपल्याला जागतिक लेवलला असेल किंवा महाराष्ट्राबाहेर सुद्धा जो पुण्यामधला जी गुराळगळ परत सुरू करता आली तर माझ्या शेतामध्ये आपल्याला शेतकऱ्याला खरोखरच त्याची मदत होईल. आणि ऊसाच्या माध्यमातून जे कमी पैसे मिळतात जर गुळाच्या माध्यमातून चांगला दर त्याला मिळता आला तर आपण 100% दोघांनी प्रयत्न करणे ही माझ्या पुण्याच्या आणि माजनाच्या लोकांची गरज आजची आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. वीर जोधाजी केसरकर स्मारकासमोर मला सर्वांना अभिवादन करावंसं वाटतं की आज आपण महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राहुलजी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज इथं भेटत आहोत. मला वाटतं खाडे साहेबांनी आत्तापर्यंतची असणारी महाराष्ट्रातली पूर्ण परिस्थितीची जाणीव माझ्या समोर बसणारे शेतामुतात राबणारे सगळे जे शेतकरी आहेत, पन्हाळ्यामध्ये राहणारे सगळे वाड्या वस्त्यातली तांड्यावरची लोक आहेत, यांच्याबद्दलचे असणारे विषय मला वाटतं खाडे साहेबांनी सगळे सांगितलेत. पण मला वाटतं यात महत्त्वाचे 2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात की PN साहेबांची आणि अरुण नरके साहेबांची 40-45 वर्षाची मैत्री ही पूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहे. आणि ज्यावेळी राहुलजी ज्यावेळी लोकसभेचा विषय ज्यावेळी होता आणि महाराजांना ज्यावेळी मी चेतन नरके स्वतः अरुण नरके साहेबांनी स्वतः पाठिंबा जाहीर केला त्यावेळी ज्यावेळी मोठे साहेब अरुण नरके साहेब आणि PN साहेब ज्यावेळी एकत्र बसले होते त्यावेळी त्यांच्या समक्ष आमचा एक विचार झाला की जो PN पाटील साहेबांचा गट आणि अरुण नरके साहेबांच्या गटामधला जो संघर्ष आहे तो संपून एक मैत्रीचं वातावरण या करवीर विधानसभेत आणलं पाहिजे. कारण आज माझ्या पन्हाळा गगनबावड्यामधल्या वाड्या वस्त्यातल्या माझ्या आई भगिनींना आणि शेतकऱ्याला दूध उत्पादकांना संघर्षाची वेळ नाही आहे तर ती विकासाची वेळ आहे. आणि मला वाटतं सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मी आणि राहुलजी एकत्र काम करतोय. जिल्ह्याचा सतेज पाटील साहेबांचा जो विकास आराखडा आहे त्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करतोय आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं आधी महाडिक नरके पाटील ही जी जोडी होती आता ती नरके पाटील पाटील अशी झालेली आहे. आणि त्या माध्यमातून पन्हाळ्याचा पूर्ण विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतो आहोत. जर पुन्हा माजनाचा विषय घ्यायचा झाला तर गुळाची अवस्था मला काय आहे मला माहिती आहे. 16 गुराळगड आपल्याकडे होती, बरोबर आहे ना. आणि मला वाटतं आत्ता फक्त एकच गुराळगड सुरू आहे. मला वाटतं श्रीपती कृष्ण चौगले यांचंच मला वाटतं एक गुराळ सुरू आहे. मला असं वाटतं की ज्या गुळाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्याची चर्चा असायची आज त्या गुळामध्ये आपल्याला साखर टाकावी लागते आणि गुजरातमधल्या माणसांना आपल्याला द्यावी लागते. मला वाटतं राहुलजी आपल्याला एकत्र प्रयत्न करून गुळाच्या माध्यमातून आपल्याला जर चांगले बाजारपेठ उपलब्ध करता आली, आपल्याला जागतिक लेवलला असेल किंवा महाराष्ट्राबाहेर सुद्धा जो पुण्यामधला जी गुराळगळ परत सुरू करता आली तर माझ्या शेतामध्ये आपल्याला शेतकऱ्याला खरोखरच त्याची मदत होईल. आणि ऊसाच्या माध्यमातून जे कमी पैसे मिळतात जर गुळाच्या माध्यमातून चांगला दर त्याला मिळता आला तर आपण 100% दोघांनी प्रयत्न करणे ही माझ्या पुण्याच्या आणि माजनाच्या लोकांची गरज आजची आहे. बऱ्याच महिला माझ्या इथे बसलेल्या आहेत. मी आता त्यांच्याशी बोललो, दुधाचं संकलन झालं, सगळं झालं. पण मला असं वाटतं की या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत
त्या फक्त दुधाच्या याच्यावर घर चालवतातच, पण मला वाटतं ते घरी असताना महिला विकास बचत गट जे आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला हाताला काय काम देता येईल याचा देखील आम्ही याच्यामध्ये विचार करतोय. लोकसभेला ज्यावेळी मी प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत होतो त्यावेळी प्रत्येक विधानसभेचं मायक्रो प्लॅनिंग आम्ही तयार केलेलं आहे, ब्लूप्रिंट तयार केलं आहे. म्हणजे भविष्यामध्ये पुढच्या 10 वर्षात पन्हाळा आम्हाला कसा पुढे घेऊन जाता येईल. राजकारणातली टीका टिप्पणी होत राहते, पण शेवटी माणसांच्या पोटात अन्न गेल्याशिवाय पुढं काम करता येत नाही, हे तितकंच खरं आहे. त्यामुळे मी आणि राहुलजी दोघांनी ठरवलंय की बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून काय उद्योगधंदे, कुठले कौशल्य विकास त्यांना देता येईल आणि त्या माध्यमातून त्यांना सक्षम करून चांगले 4 पैसे त्यांच्या घरी आणणं ही आमच्या दोघांची जबाबदारी इथं असणार आहे. आबा कांबळेंचा विषय घ्यायचा गेला तर तुम्हाला माहिती आहे भाकड जनावरांचा मोठा इथं विषय आहे. मी तिथं स्वतः चालत जाऊन वरती जाऊन आलोय. भाकड जनावरांचं काय करता येईल, मी स्वतः त्यांना वैयक्तिक मदत केलेली आहे, पण त्या माध्यमातून सुद्धा तिथं असे जे चांगले विचाराची माणसं आहेत जे खरोखरच त्याच्यामध्ये काम करतायत, त्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग शेणापासून काय करता येईल, त्याच्यापासून असले मेणबत्ती असेल, उदबत्त्या असतील, त्याच्यापासून असणारे शेण्या असतील, त्याच्यापासून आपल्याला 4 पैसे कसं मिळवता येईल याचाही आपण याचा विचार याच्यामध्ये केला पाहिजे. आपल्या इथं जवळपास जर आपलं शेतीचं क्षेत्र बघितलं तर 25% पुराच्या बाधित आहे. 75% शेतामध्ये आपण ऊस करतो, भात करतो, नाचणी करतो. त्यामुळे उद्योगाच्या माध्यमातून त्याच्यावर प्रक्रिया केंद्र आपल्याला करता येईल का याचाही पन्हाळ्यामध्ये विचार करावा लागेल. कारण आपले पन्हाळ्यातली जी सगळी युवक मंडळी आहे ते कागल MIDCला जायचं, तिकडं आपलं गोकुळ शिरगावला जायचं, पण पन्हाळ्यामध्ये जर आपल्याला चांगले उद्योगधंदे निर्माण करता आले तर आपली पन्हाळ्यातली मुलं आपला घर सोडून बाहेर जाण्यापेक्षा आपल्या घरी राहतील आणि आपल्या आई वडिलांची चांगली सेवा करतील, हे याच्यामध्ये आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा घेऊन आज मला वाटतंय माझे लहान बंधू राहुल पाटीलजी यांच्या विजयासाठी आपल्याला एकत्र इथं आपण आलेलो आहोत. माझ्यासारख्या मोठ्या भावाचं त्यांना नेहमीच, माझ्या अनुभवाचं त्यांना नेहमीच पाठबळ असणार आहे. सतीशजी बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघं ताकदीनं काम करणार आहोत आणि जेवढा आपल्याला जो निधी लागेल, मला वाटतं उद्याचं कुणी सांगायला नको आहे की उद्या महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. 100% महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या माध्यमातून राहुलजी आपल्याला पन्हाळ्यातली जी समोर सगळी माझी लोक बसलेली आहेत त्यांचा विकासाचा अजेंडा आपण सगळ्यांनी एकत्र ठेवला पाहिजे. वाड्या वस्त्यातल्या लोकांच्यासाठी, रोजगाराची, महिलांच्या विकासासाठी दुधाच्या माध्यमातून असणारे नवीन उद्योगधंदे, नाचणीला चांगला भाव आणि गुळाचा विषय आम्ही या नक्की याच्यामध्ये घेऊ आणि मी आणि राहुल पाटीलजी आपण एकत्र काम करून या पन्हाळ्याचा उद्धार एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू यात शंका मला वाटत नाही.